ऐसे देव के बोलावणं. अशा प्रकारे देवकी वसुदेवांसमोर बोलली पुन्हा गप्प राहिलेले अशा प्रकारे होते. जो आकाशी देव संपूर्ण गजर करते दुरंबी सारा. हा दूध पहिला चमच्याने. हा काय म्हणते तू येईल ना सारखी उभी काय बघा सारखी केलं ना. आपण बस. नमस्कार मित्रांनो, मी दीपक काप स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज सगळ्यांना माहितीच आहे जन्मोत्सव आहे किंवा जन्माष्टमी कृष्ण जन्मोत्सवला आहे. आणि आमच्या सोसायटीमध्ये ना जन्मोत्सवला आहे ना खूप जोशात खूप थाटामाटात साजरा केला जातो. तर आता पहिलं भजन आहे, भजनानंतर मग ग्रंथवाचन आहे, त्याच्यानंतर मग जन्मोत्सवला मग आरती आणि असं बरेच काही सगळं असतं या दिवशी. आणि आमच्या सर्व सोसायटीतील लोक सर्व मिळून मिसळून हा असे सण साजरे करत असतात सोसायटीमध्ये. तर आजचा जन्मोत्सवला कृष्ण जन्मोत्सवला या व्हिडिओतून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा. सबस्क्राईब केल्यावर काय होईल तर माझी जेव्हा नवीन व्हिडिओ येईल सगळ्यात आधी तुम्हाला नोटिफिकेशन येईल. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब नक्की करा. तर आता जाऊया आमच्यावर टॅरेसवर, तिथे सर्व तयारी चालू आहे आणि ही पूर्ण व्हिडिओ जन्म सोहळ्याची तुम्हाला मी आज दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर आता जाऊया आधी चालेल जाऊया. मित्रांनो, आपल्या टॅरेसच्या दरवाजाला हा पहिला हात लावला आहे आणि आमच्या सोसायटीचा टॅरेस आहे बघा. काल पूर्ण धुवून काढला आणि इकडे पडद्यावर लावले जेणेकरून हवा आहे ना, पावसाचं वातावरण आहे तर बत्ती वगैरे जायला नको म्हणून. आणि पूर्ण असा मोठा असा इकडे सोसायटीचं ऑफिस आहे, ते तुम्हाला दाखवतो आमच्या सोसायटीचं ऑफिस. इकडे छोटंसं आहे पण इकडे सगळं आमचं सामान वगैरे ठेवतो सोसायटीचं, ते तोप वगैरे इतके आहे इकडे. आणि हे असं आमचं सोसायटीचं टॅरेस आहे. इकडे आपल्या पूजेची तयारी झालेली आहे. इकडे श्रीकृष्णासाठी पालना देखील आणलेला आहे. नेहमी आमचा एकच पालना आम्ही घेतला आहे बघा, ओरिजिनल. आणि इकडे सर्व पूजेची वगैरे तयारी झालेली आहे, पूजा मांडलेली आहे. आणि आज आम्ही जो ग्रंथ वाचणार आहोत तो आहे श्रीकृष्ण जन्माख्यान असा हा ग्रंथ आहे. या ग्रंथाचं वाचन आज होईल. त्याच्यामध्ये श्रीकृष्णाचा जन्म, श्रीकृष्ण भगवानचा जन्म कसा झाला आणि मग ते त्यांची पूर्ण कथा आहे त्याच या ग्रंथातून आपल्याला ऐकायला भेटेलच. तर तत्पूर्वी आपण तिकडे जाऊया. आमच्या सांगे वसुदेवाला बोली. हा देवकी उठली, भक्तांचा 7 महिन्याचा गर्भ आपल्या पोटामध्ये नाही. आणि अशी अवस्था पाहिल्याच्या नंतर आपल्या पतीला म्हणजे वसुदेवाला देवकीला होते. आणि गर्भ पडेची धरली गेला जीवनी पोटात. मग 7 महिने
तर मित्रांनो आता कृष्ण जन्मग्रंथ वाचन चालू आहे. हळूहळू माणसं जमत आहेत आणि 12:35 जन्ममुहूर्त आहे आणि तोपर्यंत ग्रंथ वाचन जो आहे तो पूर्ण होईल. त्याच्यानंतर मग जन्मोत्सवाला आपल्याला बघायला भेटेल. तर पाऊस खूप आहे त्याच्यामुळे आवाज येत नाही आहे, परंतु खूप छान असा हा कार्यक्रम इकडे पार पडतो आणि देवांचं रक्षण मीच करतो. ऐसे देव के बोलावण अशा प्रकारे देवकी वसुदेवांसमोर बोलणे पुन्हा गप्प राहिलेले अशा माझं होतं. जो आकाशी देव संपूर्ण गजर करते दुरंबी सारा. अशा प्रकारे ना देवकी गप्प राहिल्याच्या नंतर आकाशामध्ये 33 कोट वाद्य वाजू लागलेले आहे. अवतरले आता भगवंत करील दृष्टांचा निपांत. तुम्ही का बोलायला लागले? आता भगवंत अवतार धरणार आहेत आणि दुष्टांचा नाश करणार आहेत, म्हणून त्या 33 कोटी देवाने आकाशामध्ये अनेक प्रकारचे वाद्य वाजवलेले आहे. देवा मिळवणे समस्त गुप्त मधुरेत उतरले कुंडलिका आपल्या सगळ्यांसाठी आपले खजिनदार त्यांनी चायची व्यवस्था केली आहे. पण आजच्या दिवशी खेडेकर दुधाची गोष्ट पित नाही ना? टाकलंय का? नाही नाही मी विचारलं. सहस्र डोलस भय पुंडलिका वरदे श्री ज्ञानदेव श्री पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. कृष्णाला रे आला गोकुलात आनंद झाला. आता बायकांचं काम तुम्ही काढून देत आहे. हा दूध पहिला चमच्याने हा काय बोलते तू येईल ना तू उभी काय बघा काल केलं ना. पाणी बस पाणी
याच्यात नवीन कपडे ती घेऊन दूध तिकडे ठेवलं नाही. पडताय
तर मित्रांनो आता बायकांचे नाच चालू झाले जागरणासाठी.